हाय एव्हरीवन. आज आपण द इंच केप रॉक बाय रॉबर्ट साऊदी ही पोयम, ही बॅलेट शिकणार आहे. तर या बॅलेट काय असते हे सर्व आपण बघू. पहिले मी रॉबर्ट साऊदीबद्दल सांगणार. तर रॉबर्ट साऊदी 1774 to 1843 ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टल. त्यांचा जन्म कुठे झाला होता तर ब्रिस्टलमध्ये झाला होता, जे कुठे आहे, इंग्लंडमध्ये आहे. ही वॉज द सन ऑफ अ ड्रापर एज्युकेटेड ॲट वेस्टमिनिस्टर स्कूल अँड बॅलिऑल कॉलेज, ऑक्सफर्ड. ते कुठे त्यांचे जे वडील होते ते होते ड्रापर होते आणि ते कुठे शिकले होते, वेस्टमिनिस्टर स्कूलमध्ये शिकलेले होते आणि बॅलिऑल कॉलेजमध्ये त्यांनी आपलं एज्युकेशन कंप्लीट केलं होतं. ही वॉज अ पोएट लॉटरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. ते पोएट लॉटरेट होते इंग्लंडमध्ये 1813 1843पर्यंत. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक दी स्कॉलर, त्यांच्या काही शॉर्ट पोएम्स आहेत जसं काही स्कॉलर, दी बॅटल ऑफ ब्लेनहिम, बिशॉप हॅथो, द इंच केप रॉक एक्सेट्रा आर व्हेरी पॉप्युलर. हे शॉर्ट पोएम्स आहे जे खूप जास्त पॉप्युलर आहे स्कूल चिल्ड्रनमध्ये, मीन्स मोस्टली ज्युनियर कॉलेजच्या किंवा शाळेत ह्या पोएम्स दिलेल्या आहे. द इंच केप रॉक इज अ बॅलेड. इंच केप रॉक जे आहे, जे बॅलेड आपण वाचत आहोत आज, ते काय आहे, एक बॅलेड आहे. इट इज अ स्टोरी ऑफ 14th century अटेम्प्ट बाय दी ॲबॉट ऑफ एबरब्रोथोक टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन द इंच केप. आता बघा, इंच केप रॉक काय आहे, बॅलेड आहे. इट इज अ स्टोरी ऑफ 14th century. स्टोरी आहे 14th century मधली. तर 14th centuryची स्टोरी आहे जिथे अटेम्प्ट केलं होतं ॲबॉटनी, जे कुठला होता, ॲबरब्रोथोकमधला. त्यांनी एक वॉर्निंग बेल, इंचकेप रॉकवर एक वॉर्निंग बेल लावलेली होती, ज्याला काय म्हटलेलं आहे, इंचकेप बेल म्हटलेलं आहे. अ नॉरशियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 माईल दॅट इज 18 kilometers ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस. एक काय आहे हे, नॉरोशियस सँडस्टोन रीफ आहे, जे कुठे आहे, 18 kilometers ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस. अँगसच्या कोस्टपासून किती किलोमीटरपर्यंत आहे, किती किलोमीटर दूरवर आहे, तर 18 kilometers दूर आहे. स्कॉटलँड. आणि कुठे आहे अँगस, दॅट इज इन स्कॉटलँडला आहे. नियर ड्युंडी अँड फायफी ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. आणि तिथे एक बेल रॉक लाईट हाऊससुद्धा आहे. साऊदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लेजेंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस्ड बाय द ॲबॉट ऑफ एबरब्रोथोक. साऊदी खूप इन्स्पायर झालेला होता कुठल्या स्टोरीनी, लेजेंडरी स्टोरी होती क्या पायरेटची. पायरेट म्हणजे समुद्री डाकू. त्याच्या स्टोरीनी खूप इन्स्पायर झाला होता. या डाकूनी काय केलं होतं की जे इंचकेप रॉकवर ॲबॉट ऑफ एबरब्रोथोक त्यांनी एक बेल लावलेली होती, ते त्यांनी काढून टाकली होती. दी पोएम गिव्स अस अ मॅसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ दी ड्यू पनिशमेंट. आता हे पोएम कशाबद्दल सांगत असते की मॅसेज देत असते, एक मोरल देत असते की आपण कोणासोबत वाईट करत असेल तर आपल्यासोबत नक्की एक दिवस काय होणार, वाईटच होणार. चला तर सुरू करूया. The inch cape rock, no stir in the air, no stir in the sea. No stir in the air आणि no stir in the sea. कुठल्याच प्रकारचा डिस्टर्बन्स एअरमध्ये नव्हता, म्हणजे सर्व काही नॉर्मल होतं. नो स्टिर इन दी एअर मीन्स ॲटमॉस्फिअर टोटली आपण म्हणू शकतो की कुठलेच डिस्टर्बन्स किंवा हवा पाणी असं काही सुरू नव्हतं, सर्व काही स्थिर होतं. नो स्टिर इन दी एअर, नो स्टिर इन दी सी. आणि सीमध्ये पण काहीच असं डिस्टर्बन्स नव्हतं, सर्व काही ठीक होतं. दी शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. आणि शिप कशी होती की स्थिर होती, काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण की वारा हवा पाणी असं काहीच नव्हतं, म्हणून ॲटमॉस्फिअर चांगली असल्यामुळे शिप पण व्यवस्थित जात होती. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसीव्ड नो मोशन म्हणजे काय आहे की कुठल्याच प्रकारचा काहीच धोका नव्हता पुढे जाण्यासाठी आणि काहीच प्रॉब्लेम नव्हता. शिप टोटली स्टिल होती, म्हणजे व्यवस्थित जात होती. का बरं, कारण ॲटमॉस्फिअर पण खूप चांगलं होतं आणि सीमध्ये पण कुठलाच डिस्टर्बन्स नसल्यामुळे शिप खूप स्लोली पुढे जात होती. स्लोली नाही म्हणू शकत आपण, पण खूप स्टिलपणे
आणि कुठल्याच बिना डिस्टर्बन्सनी पुढे जात होती. हर कील वॉज अ स्टडी इन दी ओशन. आता बघा की कुठलाच डिस्टर्बन्स नाही आहे, कुठलंच सीमध्ये डिस्टर्बन्स नसल्यामुळे कुठलंच काहीच प्रॉब्लेम नव्हता ओशनमध्ये आणि त्यामुळे ही शिप खूप चांगल्या प्रकारे पुढे जात होती. विदाउट ईदर sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape Rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape Bell. आता ज्या इंचकेप रॉकवर ही बेल लावलेली होती, जसं विदाउट ईदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक दी वेव्स फ्लोड ओव्हर दी इंचकेप रॉक. इंचकेप रॉकवरून वेव्स जात होत्या पण बेलचा साऊंड येत नव्हता, कारण की ही बेल कधी वाजायची, जेव्हा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा कुठेतरी सिच्युएशन खराब आहे, ॲटमॉस्फिअर चांगलं नसेल, तेव्हा हे बेलचा आवाज यायचा. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. आणि जे वेव्स होते कुठेतरी जास्त कमी जास्त होत होते, पण कुठलाच बेलचा आवाज बिलकुल पण आवाज येत नव्हता आणि बेल बिलकुल पण मूव्ह करत नव्हती. दी एबॉट ऑफ एबरब्रोथोक हॅड प्लेस दॅट बेल ऑन दी इंचकेप रॉक. दी एबॉट ऑफ एबरब्रोथोक, जे एबॉट होता त्यांनी काय केलं, कुठला होता एबॉट, एबरब्रोथोकमधला होता आणि त्यांनी ही बेल इंचकेप रॉकवर लावलेली होती. On a buoy in a storm it floated and swung, and over the waves its warning rung. आता बघा, ऑन दी बुऑयचा मतलब मीनिंग दिलेला आहे, फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेस. ऑन बुऑय इन दी स्टॉर्म इट फ्लोटेड. आता जसं काही स्टॉर्म आलेला आहे किंवा खूप हवा पाणी चाललेलं आहे किंवा खूप जसं काही पाण्याची लेवल खूप वाढलेली असायची, तेव्हा ही बेल मूव्ह करायची आणि बेलचा आवाज यायचा. तर ही बेल काय करायची, अँड ओव्हर दी वेव्स इट्स वॉर्निंग रन. आणि वेव्समुळे ही जशी बेलचा साऊंड यायचा तेव्हाच माहीत पडायचं की हे वॉर्निंग बेल होती, की तिथे काहीतरी काय आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला, की प्रॉब्लेमॅटिक आहे आणि आपल्याला पुढे नाही झाला पाहिजे. When the rock was hit by the surge swell, the mariners heard the warning bell. When the rock was hit by the surge swell म्हणजे सडन अँड ग्रेट राईज इन दी लेवल ऑफ दी सी. म्हणजे जसं सीची लेवल वाढून जायची, पाण्याची लेवल वर यायची, तेव्हा हे मॅरिनर्स म्हणजे सेलर्स, जे शिपवर असतात त्यांना सेलर्स म्हणतात आणि मॅरिनर्स दिलेलं आहे इथं, मॅरिनर्सचा मिनिंग सेलर्स आहे. दी मॅरिनर्स हेल्ड दी वॉर्निंग बेल. मॅरिनर्सला हे बेलचा आवाज ऐकू यायचा. अँड देन दे न्यू दी पेरिलियस रॉक अँड ब्लेस्ड दी एबॉट ऑफ एबरब्रोथोक. आणि मग त्यांनी काय करायचे, त्यांना माहीत पडायचं की इथे काय आहे, की इथे डेंजरस रॉक आहे, ॲज वेल एज द ॲटमॉस्फिअर चांगलं नसल्यामुळे पाण्याची लेवल वाढल्यामुळे पुढे जाण्यासाठी खूप डेंजर आहे, पुढे गेलं तर खूप डेंजरस आहे. तर आणि तेव्हा ते काय करायचे, ब्लेस्डचा मतलब काय आहे, ओल्ड फॉर्म ऑफ ब्लेस्ड. ओल्ड इंग्लिशमध्ये ब्लेस्ड असं यूज केलं जायचं, आता ब्लेस्ड म्हणून यूज केलं जाते. तर त्यांनी ब्लेस करायचे कुणाला, एबॉट ऑफ एबरब्रोथोकला. का बरं, कारण की त्यांनी त्या इंचकेप रॉकवर इंचकेप बेल लावलेली होती. The sun in the heaven was a shining gay. All things were joyful on that day. The seabirds screamed as they wheeled around, and there was joyance in their sound. आता एक दिवस होता की खूप चांगला दिवस निघलेला होता आणि कुठलंच ॲटमॉस्फिअर खूप चांगला होता. दी सन इन दी हेवन वॉज शायनिंग. सन पण खूप चांगल्याने शाईन करत होता आणि सर्व काही ठीक होतं. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. म्हणजे कुठल्याच प्रकारची परेशानी किंवा काहीच नव्हतं, सर्व काही चांगलं होतं. दी सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. आणि सी बर्ड्स असे म्हणजे खूप चांगला त्यांचा आवाज येत होता आणि त्यांनी वर फिरत होते, गोल फिरत होते. अँड देर वॉज अ जॉयन्स इन दॅर साऊंड. आणि त्यांनी पक्ष्यांचा जो आवाज यायचा तो असा वाटायचा की तो खूप एन्जॉय करतो आणि खूप खुश आहे, कारण की आजचा दिवस खूप चांगला आहे यामुळे. दी बुऑय ऑन दी इंचकेप बेल वॉज सीन, the darkest speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. आता बघा, दी बुऑय अँड दी इंचकेप बेल. बुऑयचं मीनिंग मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि दी इंचकेप बेल वॉज सीन.
इन दी डार्कर स्पेक ऑन दी ओशन गे खूप आता ओशनमध्ये ही जी इंचकेप बेल होती एक छोटासा लिटिल डॉट असल्यासारखा दिसायचा. सर रॅफल दी रोवर, सर रॅफल जे पायरेट होते ते त्यांनी काय केलं शिपच्या वर गेले आणि तिथून त्या इंचकेप बेलला त्यांनी बघितलं तर ते एका डॉटसारखी दिसत होती. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन दी डार्क स्पेक आणि त्यांनी मग त्या कशाला इंचकेप बेलला बघितलं जे छोटासा पॉईंट असल्यासारखी दिसत होती. ही फेल्ट दी चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, he felt the cheering power of the spring. It made him whistle, it made him sing. His heart was breathful to excess, but the rover breath was wickedness. आता काय झालं की विकेडनेस, आता तो हसत होता, तो खूप खुश होता, पण त्याची तो हसत होता, गात होता, ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग, पण त्याच्या मनात जे होतं ते क्रूर भाव म्हणू शकतो, क्रूर भावना होती की आता तो नक्की काही ना काही करणार होता. हिज आई वॉज ऑन द इंचकेप फ्लोट, क्योथ ही माय मेन पुट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लेग द अबॉट ऑफ एबरब्रोथोक. आता त्यांनी काय केलं की खूप हसला, खूप त्याच्या मनात खूप काही असं विचित्र चालत होतं की काही ना काही तो करणार आहे. मग त्यानंतर त्यांनी काय केलं की हिज आय वॉज ऑन दी इंचकेप रोड, तो नक्की इंचकेप रॉक किंवा इंचकेप बोट्स बेलसोबत काहीतरी करणार होता. तेव्हा त्यांनी काय केलं की ही मेड क्योथ ही, त्यांनी म्हटलं की माय मॅन क्योथ ही माय मॅन पुट आउट दी बोट, त्यांनी म्हटलं की त्याच्या एका साथीदाराला म्हटलं की एक बोट काढ, आपण तिथे जाऊया. अँड रो मी टू दी इंचकेप रॉक, आणि मला तिथे घेऊन चल, कुठे इंचकेप रॉकजवळ मला घेऊन चल. आय विल प्लेग दी अबॉट ऑफ एबरब्रोथोक, मी काय करणार आहे तो नक्की तो डिस्ट्रॉय करणार होता. कशाला? त्या बेलला, इंचकेप बेलला, जे सगळ्यांना डेंजरपासून वाचवायची. आणि ते कोणी लावली होती? अबॉट ऑफ एबरब्रोथोकनी लावलेली होती. दी बोट इज लोवर्ड, दी बोटमॅन रो अँड टू दी इंचकेप रॉक दे गो. सर रॅफल बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट अँड ही कट दी बेल फ्रॉम दी इंचकेप फ्लोट. आता त्यांनी काय केलं आहे की ज्या साथीदाराला त्यांनी म्हटलं आहे की बोट काढ, आपण तिथे जाऊया, त्यांनी बोट काढली आणि ते तिथे जायला लागले. अँड टू दी इंचकेप रॉक दे गो, आणि ते तिथे पोचले सुद्धा. सर रॅफल बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट अँड ही कट दी बेल फ्रॉम दी इंचकेप फ्लोट. आणि त्यांनी काय केलं, थोडा बेंड झाला, तिथे पोचला आणि त्या बेलला त्यांनी कापून टाकला आणि तिथे काय झालं, ती बेल तुटून खाली पडली. आता खाली ते पाण्यात गेली असेल नक्कीच. Down sunk the bell with a gurgling sound. The bubbles rose and burst around. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothick. आता ती बेल खाली चालली गेली होती आणि खाली जाताना गर्गलिंग साऊंड, एक साऊंड आला होता, म्हणजे एक आवाज ऐकू येत होता आणि बबल्स निघत होते. आणि तेव्हा क्योथ म्हणजे स्पीक, त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे, सेड म्हणू शकतो. सर रॅल्फनी काय म्हटलं, दी नेक्स्ट हू कम्स टू दी रॉक, जे पण कोणी नेक्स्ट येईल या रॉकजवळ तो कधीच ॲबॉट ऑफ एबरब्रोथोकला ब्लेस नाही करणार. म्हणजे इथं काय दिसते की इथे तो जेलस होता, कोणाशी? ॲबॉट ऑफ एबरब्रोथोकशी तो जेलस होता. Sir Ralph the rover sailed away. He scoured the seas for many days, and now grown rich with a plundered store, he steers his course for the Scotland shore. आता यांनी काय केलं, सर रॅफल तो एक पायरेट होता, समुद्री डाकू होता, तो आपल्या पुढच्या जर्नीला चालला गेला आणि पुढच्या जर्नीला जाऊन खूप दिवसपर्यंत तो परतलाच नाही. केव्हापर्यंत नाही परतला? जेव्हापर्यंत त्यांनी खूप सारी जे धन आहे ते जमा नव्हतं केलं. आता पायरेट डाकू होता तर तो या शिपवर किंवा त्या शिपवर नक्कीच गेला असेल आणि त्याच्याकडे खूप काही, आता खूप रिच बनला होता, कारण त्याच्याकडे खूप काही होता, आता धन दौलत म्हणू शकतो की हे सर्व काही आता त्याच्याकडे होतं. ही स्टीर्स हिज course for Scotland, and now grown rich with plundered store, he steers his course
फॉर स्कॉटलँड शोर. आता त्याला असं वाटलं की आता ठीक आहे, आता आपण कुठे जायला पाहिजे, आता आपण वापस स्कॉटलँड शोरला जायला पाहिजे. आणि सो थिक अ हेज overspreads the sky. They cannot see the sun on high. The wind had blown a gale all day. At evening it had died away. आता काय झालं की ते परत यायला लागले आणि तेव्हा काय झालं की सराउंडिंग होती खूप हेझी झाली होती, म्हणजे काहीच दिसत नव्हतं आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे त्यांना कुठलंच काहीच दिसलेलं नव्हतं. आणि विंड खूप जास्त, जे ॲटमॉस्फिअर होतं त्या दिवशी खूप बेकार होतं, खूप खराब होतं. त्यामुळे त्यांनी कुठे थांबू पण नव्हते शकत आणि त्यांना कुठे काही दिसत पण नव्हती की आपण कोणीकडे जात आहोत. On the deck the rover takes it's his stand. So dark it is, they see no land. Quoth Sir Ralph, it will be lighter soon, for there is a dawn of a rising moon. ऑन दी डेक दी रोवर टेक्स दी हिज स्टँड. पुन्हा तो शिपच्या वर जातो आणि काय बघतो की त्याला कुठेतरी लँड दिसत असेल का, की कुठेतरी सी कोस्ट दिसत आहे का, समुद्री किनारा दिसत आहे का जिथे त्यांनी जाऊ शकते. तर असं कुठलंच काहीच त्याला दिसत नव्हतं, कारण रात्रीचा वेळ असल्यामुळे आणि ॲटमॉस्फिअर खराब असल्यामुळे त्यांना काहीच दिसत नव्हतं. आणि पुन्हा मग सर रॅल्फनी काय म्हटलं की काही होत नाही, आता काय होणार, थोड्या वेळाने जसं मून राईज होणार, म्हणजे जसा चंद्राचा प्रकाश पडणार तेव्हा काही ना काही विजिबल होणार आणि थोड्या वेळातच चंद्र दिसणार आहे. तर आपण काय करू शकणार, आपल्याला नक्की काही ना काही दिसणार आणि आपण तिथे जाऊ शकणार. कांट हिअर सेड वन दी ब्रेकर्स रोर, for me thinks we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. आता त्यांनी एका जणांनी त्यामधल्या जे साथीदार होता त्यांनी काय म्हटलं, मला असं वाटत आहे कुठेतरी आपण समुद्र किनाऱ्यावरच आहोत, किनारा कुठेतरी जवळच आहे. कारण जेव्हा वेव्स हिट होतात, जेव्हा वेव्स जाऊन समुद्र किनाऱ्याला हिट होतात तेव्हा काय होत असते, तो आवाज थोडाफार वेगळा असतो. तेव्हा म्हणून तो काय म्हणतो, कांट हिअर सेड वन दी ब्रेकर्स रोड फॉर मी थिंग्स, कारण मला असं वाटत आहे म्हणते की आपण कुठेतरी नियर आहो शोरचा, म्हणजे समुद्री किनाऱ्याच्या जवळ आहो. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल, आता आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर दी इंचकेप बेल. तोच काय म्हणतो की काश मग मला तर हे नाही माहिती आहे आपण कुठे आहो काय आहो, पण कुठेतरी आत्ता इंचकेप बेलचा आवाज आला असता तर आपण समजू शकलो असतो आपण कुठे आहो. कारण जे इंचकेप बेल होती ती फक्त 18 किलोमीटर दूर होती, कुठून, सीशोरपासून. दे हिअर नो साऊंड, they swell, the swell is strong. Though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. O Christ, it is the Inchcape Rock. They hear no sound, the swell is strong. आता बघा, त्यांना कुठल्याच प्रकारचा आवाज नव्हता येत, सर्व काही खूप बेकार होतं, ॲटमॉस्फिअर खूप करत होतं. पण कुठेतरी दो दी विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग टिल दी वेसल स्ट्राईक्स. आता काहीच ऐकून नव्हतं येत आणि त्यामुळे त्यांनी थोडे वरीड होते की आपण कुठे आहोत, त्यांना काही कळत नव्हतं. आणि कुठेतरी वेसलचा मतलब काय आहे, इथे वेसल म्हणजे काय आहे, बोट आहे किंवा शिप आहे आपण असं म्हणू शकतो. वेसल काय आहे, इथे बोट आहे. ओके, बोट किंवा शिप म्हणू शकतो. ठीक आहे. तर इथे काय होत असते की जी शिप होती त्यांची ते कुठे हिट होते, ते कुठेतरी ते रॉकला, इंचकेप रॉकला जाऊन लागत असते. आणि तेव्हाच तो काय म्हणते, जो साथीदार म्हणत होता की त्याला काहीच ऐकू येत नाही आहे, त्याला असं वाटत आहे की कुठेतरी तो समुद्री किनाऱ्याच्या जवळ आहे. तेव्हा तो म्हणत असतो, ओ क्रिस्ट, इट इज दी इंचकेप रॉक. त्याला माहीत पडलं की कुठेतरी आपली शिप काय झाली आहे, हिट झाली आहे आणि त्याच्यामुळे काय आहे, ते कुठे हिट झाली आहे, ते इंचकेप रॉकवर हिट झाली आहे, लागलेली आहे किंवा त्याची टक्कर झालेली आहे म्हणू शकतो. सर रॅफेल दी रोवर टोर हिज हेअर, ही कर्स्ड himself in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. आता सर रॅफेल त्यांनी आपले केस ओढले आणि त्याला बेकार वाटत होतं. बेकार म्हणजे त्याला खूप राग येत होता कशाचा, आणि त्याला स्वतःला कोसत होता की मी हे काय केलं. तेव्हा मी हे इंचकेप बेलला तोडलं नसतं तर आज मी कुठेतरी सेफ असतो.
बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ग्रेटफुल साऊंड कुड दी रोवर हिअर. इतकं सर्व झालेलं होतं आणि आता ते शिप पण सिंक व्हायला लागली होती. शिप पण बुडायला सुरुवात झालेली होती. शिपमध्ये पूर्णपणे पाणी आलेलं होतं. आलेलं होतं आणि प्रत्येक साईडने ज्या प्रकारे शिपची टक्कर झाली होती कशासोबत, त्या रॉकसोबत, त्यामुळे सर्व साईडनी काय झालं होतं, पूर्ण साईडनी पाणी अंदर यायला लागलं होतं. बट इवन इन हिज डाईंग फिअर, त्याला खूप भीती वाटत होती की तो मरणार. वन ड्रीडफुल साऊंड कुड दी रोवर हिअर, या एवढ्या सगळ्यामध्ये पण तो एक साऊंड, तो काहीतरी ऐकू शकत होता. त्याला कुठला तरी साऊंड येत होता, आवाज येत होता. अ साऊंड ॲज इफ विथ दी इंचकेप बेल. त्याला कसला साऊंड येत होता? इंचकेप बेलचा साऊंड येत होता. दी डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. पण त्याला असं वाटत होतं की इंचकेप बेलचा आवाज येत आहे, पण ते कशाचा आवाज होता? डेव्हिलचा आवाज होता, जे त्याला घ्यायला आला होता आणि त्याचं मरण आलेलं होतं. या प्रकारे आपण इथं आपली बॅलेट ते संपवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल.